एक व्हॉट्सअप ग्रुप होता, त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले। जवळपास 296 आशा वर्करचा हा ग्रुप आहे आणि ॲबॉर्शनचं पण प्रमाण या ठिकाणी भरपूर प्रमाणात करून आले। आम्ही ते पण पाहणार आहोत की ॲबॉर्शन कसं केले आहे, की नॉर्मल डिलिव्हरीज होत असताना पण त्या ठिकाणी सिझेरियन सेक्शन केले जाते। खुलासा घेऊया आणि त्यानंतर फौजदारी कारवाई आम्हाला जर करण्याची आवश्यकता असेल। सोलापुरात आरोग्य व्यवस्थेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आशा सेविकांकडून गर्भवती महिलांना शासकीय रुग्णालयाऐवजी थेट खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या कामासाठी सोलापुरातील श्रेयस नर्सिंग होम यांच्या वतीने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे। सदर ग्रुपमधील चॅट आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। या ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांशी थेट संपर्क साधून त्यांना गर्भवती महिलांना शासकीय रुग्णालयाऐवजी श्रेयस नर्सिंग होममध्ये पाठवण्याचे आमिष दाखवण्यात येत होते, अशी माहितीही पुढे आली आहे। या गंभीर प्रकरणाची दखल सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे। सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। तसेच संबंधित रुग्णालय आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत। असं माहीत झालं होतं की बाबा एक असं आपलं खाजगी रुग्णालय आहे की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मनपाचे प्रसूतिगृहातले जे पेशंट्स आहेत, गरोदर माता डिलिव्हरीसाठी तिथे घेऊन जातात। त्यानुसार आम्ही काल आम्हाला प्रूफ मिळालं, त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप होता, त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले, विथ प्रूफ मिळाले की त्या आशांचे मेसेजेस आहेत, त्या डॉक्टरांचे मॅडमचे मेसेजेस आहेत की तुम्ही घेऊन या पेशंटला, तुम्हाला सिझेरियन सेक्शन किंवा MTP किंवा सोनोग्राफी यावरती 25% सूट मिळेल। आधी आम्ही डिपार्टमेंटल चौकशी करू, त्यांना नोटीस दिली आहे डॉक्टरांना, त्याचा आम्ही खुलासा घेऊया आणि त्यानंतर फौजदारी कारवाई आम्हाला जर करण्याची आवश्यकता असेल तर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आम्ही करणार आहोत।